कसं म्हणून सांगला रे खाली आम्ही ते ताराबल मात्र आम्ही पळोवच्या ना ताराबल ಒಟ್ಟು आमकां ಕೆಲವು ನಕ್ಷತ್ರ ಕೆಲವು ದಿವಸ ಕಡೆ ಜಾಯ್ನ ते ಮುಹೂರ್ತ ಉಪಯುಕ್ತ ನಕ್ಷತ್ರಗಳು म्हणून सांगू पंचांगारी असं मुहूर्त उपयुक्त ನಕ್ಷತ್ರಗಳು म्हणून सांगू ಮಳೆ त्या ಕೆಲವು ಸಕಡಿ ಪಳೆಯತಿ ರಾಜದರ್ಶನಕ್ಕೆ ಅಸಲೆ ನಕ್ಷತ್ರ ರೋಗಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಸಲೆ ನಕ್ಷತ್ರ ಔಷಧ ಸೇವನೆಗೆ ಅಸಲೆ ನಕ್ಷತ್ರ ಕೆಲವು ನಕ್ಷತ್ರ ಸಕಡಿ ಶುಭ ಕಾರ್ಯ ಜಾಯನ ಬಟ್ ಅಸಲೆ ಸಕಡಿ ಜತ್ತ ಕಂಚಾಗ ನೂತನ ವಸ್ತ್ರಾಭರಣ ಧಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಬಾವಿ ಕೆರೆಗಳನ್ನು ತೋಡಲಿಕ್ಕೆ ಮಗಿರಿ ಗ್ರಹಾರಂಭ ಗೃಹ ಪ್ರವೇಶಗಳಿಗೆ ಕೃಷ್ಣಾರಂಭಕ್ಕೆ ಬೀಜ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ವೃಕ್ಷ ಲತಾದಿಗಳನ್ನು ನೆಡಲಿಕ್ಕೆ गद्दे कोयलिके पळयती ॲक्च्युअली ते भरणी कृतिकानी आम्ही विंगाड दिसांत करून म्हणून सांगता इथं म्हणून सांगले भरणी म्हणून सांगले यमाल नक्षत्र कृतिका म्हणून सांगले अग्नी नक्षत्र बट गद्दे कोयलिके म्हणते की 14 वर्ष पळयती थंय तो दिसता भरणी करियत कृतिका करियत म्हणून सांगता म्हळरी ಕೆಲವು ನಕ್ಷತ್ರ ಕೆಲವು ಶುಭ ಕಾರ್ಯ ಜತ್ತ ಕೆಲವು ಶುಭ ಕಾರ್ಯ ಜಾಯ್ನ ಸಲ ಜಾಯ್ನಸಿಲ್ಲ ಹಂಗೆ ಜತ್ತ ಕೆಲವು ಅಂತೂ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಜಾನ್ ಜತ್ತ ತಕ್ಷಣ ಧನುಸುವರ್ಣಾದಿ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಮಹಾಲಯಕ್ಕೆ ನವಾನ್ನಕ್ಕೆ ವಿವಾಹಕ್ಕೆ ನೂತನ ವಧು ಪ್ರವೇಶಕ್ಕೆ ಗರ್ಭಾಧಾನಕ್ಕೆ ಸೀಮಂತಕ್ಕೆ ನಾಮಕರಣಕ್ಕೆ ಕರ್ಣವೇದಕ್ಕೆ ಅನ್ನಪ್ರಶಾನ ಉಪನಯನಗಳಿಗೆ ವಿದ್ಯಾರಂಭಕ್ಕೆ ಚೌಲ ನಿತ್ಯ ಕ್ಷೌರ ಸಮಾವರ್ತನಗಳಿಗೆ ದೇವ ಪ್ರತಿಷ್ಠೆಗೆ ಇತರ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಸಾಧಾರಣ ಸಾಮಾನ್ಯ ಜಾವನು ಕಂಚ ನಕ್ಷತ್ರ ಅಶ್ವಿನಿ ರೋಹಿಣಿ ಮೃಗಶಿರ ಪುನರ್ವಸು ಪುಷ್ಯ ಉತ್ತರ ಹಸ್ತ ಚಿತ್ತ ಸ್ವಾತಿ ಅನುರಾಧ ಶ್ರವಣ ಧನಿಷ್ಠ ಶತಭಿಷ ಉತ್ತರ ಭಾದ್ರ ರೇವತಿ ಉತ್ತರಾಷಾಢ ಏನು ಸಗಡಿ ಇತರ ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ते चांग म्हणून सांगता म्हणजे मुहूर्त उपयुक्त नक्षत्रಗಳು एम पळोवका ताराबले मात्र पळोवचे नाही इथं म्हळ्यार हें मुहूर्त पळयतना कितले सगळे अंतू अडेतडे येता म्हणून सांगितलं तुमकां एक पळोवं येता तदनंतर ते काल त्या मात्र आमी संक्रांती पळोवं येतात रवी म्हळ्यार सूर्य एक राशी साकून अनेक राशी वताना त्या नक्षत्रा वताना त्या संक्रांती म्हणून सांगतात आम्ही आता मकर संक्रांतीची कुंभ संक्रांती म्हणते संक्रांतीच्या 16 ಗಳಿಗೆ पुढे संक्रांतीच्या 16 ಗಳಿಗೆ पुढे संक्रांती संधी जात पडते थंय दाखवून 16 ಗಳಿಗೆ काडे तेवें करून म्हणून सांगता ताराबलय पळोवका आसना तिथी पळोवका तिथी म्हणून सांगला रे आम्ही रिक्त तिथी म्हणून सांगतात रिक्त तिथी म्हणजे चवती चतुर्थी म्हणून सांगतात ते करून म्हणून सांगतात नवमी ते करून म्हणतात चतुर्दशी ह्या तिन्ही आम्ही रिक्त तिथी म्हणतात त्या करूंका नज्ज म्हणून सांगतात तदनंतर संक्रांती सोडका म्हणतात 16 ಗಳಿಗೆ पुढे 16 ಗಳಿಗೆ ನಂತರ तदनंतर अधिक मास आता पळते पर मे 16 दाखवून तमासे नंतर दाखवून सूर्य जाता अधिक मास जून 16 ते असता जून 16 अमावास्ये ते असता ते अधिक मास म्हणजे देवाल कतेरीची ते कसं शुभ मुहूर्त करू ना देवाल कतेरी असते देवाल्या पूजे ते मात्र विंगड शुभ मुहूर्त कसं नाही करू ना आम्ही तेव्हा पळवा जाता अधिक मास ತಂತು ಶುಭ ಕಾರ್ಯ ಕೊರೋನಜ್ಜ ಮತ್ತೆ ಚಾಂದ್ರ ಮಾಸ ಅಂತೂ संक्रांती ಏನಸಿಲ್ ಮಾಸ म्हणतात अधिक मास म्हणतात ते संक्रांती आहे ना त्या महिन्यात अधिक मास मागीर ते येवचे निज ज्येष्ठ मास म्हणून सांगतात तदनंतर क्षय मास अंती आम्ही शुभ मुहूर्त दिवचे जायना तदनंतर ग्रहण केदने येता सूर्यग्रहण जावं चंद्रग्रहण जावं ते ग्रहण जावन 3 दिवस नंतर जाल्यार शुभ कार्यक्रम करूनच म्हणून सांगता तदनंतर चंद्राष्टम म्हणून सांगतात चंद्राष्टम म्हणून सांगलं कसं नाही आमगेले राशी खंयची आसा म्हळ्यार आतां मेगेल राशी वृश्चिका पाय आमी शुभ कार्य करच्या 8 मेगेल राशी दाखवून 8 स्थळांतू खंय जाल्यार चंद्र येवन बेसलो म्हळ्यार संचार अंतू तो चलावणेंतू खंय येवन बेसता 8 स्थान असं म्हणून सांगले चंद्राष्टम म्हणतात ते चंद्राष्टम दीस करूंकच म्हणतात ताराबाल पळोवका तिथी पळोवका संक्रांती पळोवका अधिक मास पळोवका क्षय मास असकी पळोवका ग्रहण पळोवका चंद्राष्टम थंय चंद्राष्टम ते चंद्र आमगे राशी दाखवून आत्ता येऊन चंद्र बेसिल 8 राशी असलारी त्या खंय जाल्यार मित्रत्व असलारी ताका मित्रत्व असलारी करियत म्हणून आसा चंद्राष्टम जावनी तो ताजे राशी आत्ता बेसिल चंद्र अधिपती खंय जाल्यार तो मित्रत्व असल्यार ते करियत म्हणून सांगून आसा तशी चंद्राष्टम हे पळोवका मागीर वेद नक्षत्र म्हणून सांगता जालें म्हाका आतां अश्विनी मेगेल ज्येष्ठ नक्षत्र ज्येष्ठाक अश्विनी जायना ताका वेद नक्षत्र म्हणटात त्या मेळा मेळीन तंतू पुरा पॉयंट असल्यार वेद नक्षत्र सोडका ती म्हणून आसा आश्लेषाक मूल धनिष्ठाक मृगशिरा चित्ता परस्पर त्यांनी वेद नक्षत्र म्हणजे वेदन दिता हे दुःख दिता म्हणून सांगता ताजे खातीर तेवें आमी ते पळोवंक जाता रिक्त तिथी पळोवंक जाता क्षीण चंद्र आसतानी चंद्र म्हणून सांगल्यार तो क्षीण जाता कृष्ण पक्ष अष्टमी नंतर तेवें आमी तो म्हळ्यार वृद्ध चंद्र म्हणून सांगता त्या प्रश्नाचा कडेन आमी एक खमचे कळताना चोर प्रश्न सांगून त्या चंद्राल खंय जाल्यार स्थिती तशी असल्यार आमी वृद्ध चंद्राल ताजी कारकत्व सांगून असल मनुष्य म्हणून सांगतात तशें ते आमी तेवें पळयतात मागीर मृत्यू योग म्हणून पळयतात म्हळ्यार रविवार आयतार अनुराध नक्षत्राच्या सोमार उत्तराषाढ
नक्षत्र अशानज्ज गुरुवार मृगशिरा नक्षत्र अशानज्ज म्हळ्यार शुभ मुहूर्ताक शुक्रवार आश्लेष नक्षत्र अशानज्ज मंगळवार शतभिषा नक्षत्र अशानज्ज बुधवार अश्विनी अशानज्ज शनिवार हस्त अशानज्ज अशी हे नक्षत्र वार योग हे एक रीती राहिला रे त्या मृत्यू योग जाता म्हणून त्या दिवशी करूंक नज्ज म्हणून सांगून त्यावेळी सांगता सर्व कार्यक्रमಕ್ಕೂ हे दोषप्रद म्हणून सांगता तशी मागीर एक तिथी गंडा म्हणून आसा पंचमी षष्ठी दशमी एकादशी पौर्णमी पाड्य म्हणल्यार पंचमी जावन षष्ठी ताजे मध्य 4 ಗಳಿಗೆ दशमी एकादशी पौर्णमी पाड्य हाजी मध्यंती करून म्हणून सांगता